जरा जोरात. नमस्कार, मी प्रतीक्षा. ही माझी पहिलीच परिक्रमा आहे आणि ती मी माझ्या मम्मीसोबत केली. असं म्हणतात गंगे स्नान केल्याने पाप नष्ट होतात, पण नर्मदेचं फक्त दर्शन घेतलं तरी मोक्ष मिळतो आणि म्हणूनच ही उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करतात. हीच परिक्रमा करण्यासाठी आम्ही बदलापूरवरून 9:30ची ट्रेन पकडून निघालो दादरला जायला. दादरवरून रोज रात्री 11:50ची एकतानगर एक्सप्रेस असते, जी आपल्याला जवळजवळ 7 ते 8 तासांमध्ये पोहोचवते एकतानगर स्टेशनला. तिथून पुढे गाडी करून आम्ही निघालो तिलकवाडाला जायला आणि इथेच करतात 1 दिवसाची उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा. पौराणिक कथेनुसार हजारो वर्षापूर्वी भगवान शंकराने अमरकंटक पर्वतावर घोर तपस्या केली. तेव्हा शंकराच्या शरीरातून घामाचे थेंब जमिनीवर पडले. याच घामाच्या थेंबांमधून एक अत्यंत सुंदर आणि तेजस्वी कन्या प्रकट झाली, म्हणून तिला शिवशंकराची कन्या असं म्हणतात. भगवान शंकर तिला म्हणाले, तुला बघून मनाला नर्म वाटते, म्हणून तुझं नाव नर्मदा, आणि तिला नदीच्या रूपात पृथ्वीवर वाहण्याचे आदेश दिले. परिक्रमेची सुरुवात वासुदेव कुटीरपासून होते आणि कोणतेही धार्मिक कार्य करताना संकल्प केला जातो आणि तसंच परिक्रमा करताना देखील संकल्प करूनच परिक्रमा केली जाते. महादेवाचं दर्शन घेऊन सकाळी 4 वाजता आम्ही परिक्रमेला सुरुवात केली. हातामध्ये काठी आणि कमंडलू किंवा एका स्वच्छ भांड्यामध्ये नर्मदेचं पाणी घेऊन आणि पांढरी वस्त्रे घालून ही परिक्रमा सगळे भक्त खूप उत्साहाने आणि नर्मदे हर बोलत भक्तिभावाने करतात. या परिक्रमेमध्ये कोणताही भक्त उपाशी राहत नाही, कारण जाताना आपल्याला खूप मंदिरे आणि आश्रम लागतात. तिथे जागोजागी बरेच लोक अन्नदान करत असतात. नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी आहे आणि याच ठिकाणी ती उत्तर दिशेला वाहते. अमरकंटक पर्वतावरून वाहणारी नर्मदा ही फक्त भारताचीच नाही तर जगातील एकमेव नदी आहे जिची परिक्रमा केली जाते. तिलकवाडा ते नंदीघाट हे अंतर जवळजवळ 9 ते 10 किलोमीटर असेल. इथे पोचलं म्हणजे जवळजवळ आपली अर्धी परिक्रमा पूर्ण होते. नंदीघाट हे उत्तर तटावर आहे आणि इथून आपल्याला दक्षिण तटावर जायला बोटीने जावं लागतं. जरा जोरात. 9 ते 10 किलोमीटर अंतर आम्ही जवळजवळ 2.5 ते 3 तासामध्ये पूर्ण केलं. उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा ही 20 ते 21 किलोमीटर अंतराची आहे आणि ते चालत 6 ते 7 तासामध्ये पूर्ण होतं. आपल्याकडे 18 पुराणं आहेत, पण त्यात नदी म्हणून फक्त नर्मदा पुराण आहे. नर्मदा पुराणानुसार या नदीची परिक्रमा केल्याने जन्माजन्मातील पाप धुतली जातात आणि मोक्षप्राप्ती होते. आणि या नदीचं पावित्र्य एवढं आहे
की तिचा उल्लेख नर्मदा मैया असा केला जातो. नर्मदा नदीच्या प्रत्येक दगडाला शिवलिंगाचं दिव्य स्वरूप मानलं जातं आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांची प्राणप्रतिष्ठा करायची गरज लागत नाही, कारण या दगडांमध्ये शिव विद्यमानच असतात असं नर्मदा पुराणामध्ये लिहिलं आहे. तिथल्या प्रत्येक दगडाला नर्मदेश्वर शिवलिंग असं म्हणतात. नर्मदेचं वाहन म्हणजे मगर आणि असं म्हणतात, जो कोणी तिची परिक्रमा भक्तिभावाने आणि मनापासून करतो त्याला ती मगरीच्या रूपात येऊन आशीर्वाद नक्कीच देते. परिक्रमा करताना जर तुम्हाला मगर दिसली तर समजून जा साक्षात नर्मदा मातेचं तुम्हाला दर्शन झालं. वासुदेव कुटीरपासून सुरू झालेली उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा पुन्हा तिलकवाडाला येऊनच पूर्ण होते. पायांनी केलेली ही परिक्रमा कदाचित आज पूर्ण झाली, पण मनाने अनुभवलेली ही यात्रा कधी संपणार नाही. नर्मदे हर, नर्मदे हर. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात, एका नव्या अनुभवासोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.